ह्या चाली त्या दोघींनीच लावलेल्या आहेत. त्यामुळं समर्थांनी माझ्याकडून निमित्त म्हणून करून घेतलं आणि त्याला सोन्याचा साथ चढवला अश्विनी आणि स्वातींनी. त्यामुळं आज मी हा कार्यक्रम, कारण मी तर पुस्तकात राहतात ना कविता, त्या सर्वांसमोर यायला त्याला संगीत असावं लागतं आणि ते गाणाऱ्या उत्तम गायिका त्या मला लाभलेल्या आहेत. त्यांच्यासाठी आपण वेगळ्या स्वतंत्र टाळ्या वाजवूया. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेसाठी मुद्दाम वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं. एक कृष्णाचं गाणं झालं पाहिजे ना, कृष्णाला एक पद आपण अर्पण केलं पाहिजे आजच्या दिवशी. ते पद अर्पण करतोय आम्ही. एकदा काय झालं की सकाळी गोकुळाष्टमी दिवशी सकाळी मला एक छान फोटो पाठवला माझ्या मैत्रिणीने. यमुना नदीतून वसुदेव कृष्णाला घेऊन जात आहे. त्यांचा पाय छोटासा वरती आहे, यमुना दुथडी भरून वाहते आणि पायाला स्पर्श करण्यात ती उत्सुक आहे. आणि इतकं सुंदर चित्र त्यांनी पाठवलं की तिनं मला न सांगताच कृष्ण जन्माची जी मी पद लिहिलं आहे ते पद अर्पण करणार आहेत. आता ह्या गुरुपौर्णिमेला या दोघी जणी. सखे ग मुरली सगळीकडे वाजली, सखे ग मुरली सगळीकडे वाजली, प्रभातीच मनमने सप्त स्वरे फुलली, सप्त स्वरे फुलली. प्रभातीच मनमने प्रभाती